पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने काळजी घेत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार सर्व समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असून सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक गरजू महिला आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खानाव येथे केले। पनवेल तालुक्यातील खानाव येथे सोमवारी लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। तसेच ते म्हणाले की सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे ही भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे। आम्ही ही जबाबदारी पूर्वीही समर्थपणे पार पाडली आहे आणि यापुढेही ती तितक्याच निष्ठेने पार पाडू। चिंधरण परिसरातील विकासासाठी भाजपने रस्ते, गटारे आणि समाज मंदिरे यासारखी मूलभूत कामे पूर्ण केली असून यापुढील काळातही विकास कामांचा ओघ अखंड सुरू ठेवण्यासाठी चिंधरण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कमला देशेकर आणि चिंधरण पंचायत समिती गणातील उमेदवार अंकुश खैर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। खानाव येथील या मेळाव्याला परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात महिलांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच महिलांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या सगळ्यांना हे अनुदान सतत मिळत राहिलं पाहिजे यासाठी काम करणं ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी यापूर्वी देखील आम्ही पार पाडली, याच्या पुढच्या कालावधीमध्ये देखील आम्ही पार पडत राहणार आहोत। चिंधरण पंचायत समिती असू दे किंवा वावंजे जिल्हा परिषद असू दे, या भागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये भाजपच्या माध्यमातून आपण विकासाची कामं केलेली आहेत। प्रत्येक गावामध्ये रस्ता, गटार, समाज मंदिर यासारखी कामं ही आपण केलेली आहेत आणि आपल्याकडं जी कामं शिल्लक असतील ही सर्व कामं करणं ही सुद्धा भाजपचीच जबाबदारी आहे आणि आम्ही ती पूर्णपणानं पार पाडल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या निमित्तानं देतो। मात्र तुमचे आशीर्वाद हे आम्हाला हवेत। तुमचे आशीर्वाद आमचा अंकुश आणि आमच्या कमलाताई यांना हवेत। दोघांची निशाणी त्या कमळ निशाणी समोरचं बटन दाबून 5 तारखेला त्यांना विजयी करा। जसं 2024 मध्ये मला तुम्ही विजय केलं, आमदार बनवलं चौथ्यांदा, तसंच या दोघांना सुद्धा तुमचा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य बनवून तुमच्यासाठी काम करण्याची संधी द्या ही विनंती करतो। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, जिल्हा परिषदेच्या उमेदवार कमला देशेकर, पंचायत समितीचे उमेदवार अंकुश खैर, माजी सरपंच नरेश पाटील, रोशन पाटील, मोतीराम कोळी, रुपेश नागवेकर, शशिकांत दिसले, संजय तवले, उमेश वारदे, दिलीप तवले, विजय मुंडे, विलास भोपी, बाळाराम पाटील, लहू पाटील, सचिन मुंडे, अनंता कर्णक, हरिश्चंद्र वारदे, समीर मुंडे, सचिन मुंडे, आत्माराम पाटील, गणेश टापरे, बाळाराम उसाटकर, रवींद्र पाटील, दीपक नावडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझी लाडकी बहीणबद्दल आमदार साहेबांनी मगाशी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलंच आहे की आताचं जे चाललंय त्यात काही महिलांचे KYC केले तरी सुद्धा पैसे खात्यात पडलेले नाहीत। तर ह्यासाठी तुम्ही इथे आता म्हणजे आपल्या कमलताई आहेत, अंकुश जे आहेत आणि आपल्या इथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे आपली काही कागदपत्र परत एक वेळ जमा करा आणि ती जमा केल्यानंतर निश्चितच तुमचे पैसे येणार आहेत। पैसे कुठेही जाणार नाहीत, कारण जो आपले देवा भाऊ यांनी सगळ्यांना लाडक्या बहिणी मानलेल्या आहेत। तुम्ही प्रत्येकीने त्यांना राख्या पाठवलेल्या आहेत आणि ते कधीही विसरणार नाहीत। त्याचप्रमाणे ते नितीन भाऊंनी खूप छान अगदी सगळ्यांना एन्जॉय करायला दिलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद मानते। आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी कमळच लक्षात ठेवा। 5 तारखेला सगळ्यांनी फक्त कमळ कुठे आहे ते बघून, म्हणजे कमळाचं फूल कुठे आहे आणि कमलताईंचं नाव कुठे आहे हे बघून तिथल्या कमळासमोरचं बटन दाबायचं आहे। तसं अंकुशजींची पण निशाणी कमळ आहे, अंकुशजींच्या नावासमोर पण कमळाचं बटन आहे, ते दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा एवढं मी तुम्हाला विनंती करते। प्रशांत दादा, आपल्या
आणि